प्रवास फक्त मंदिरांचा नव्हता, तो श्रद्धेचा होता. पार्ट 4मध्ये आपण पोहोचलो आहोत या यात्रेच्या शेवटच्या 2 दिव्य स्थानांवर. चला तर मग अष्टविनायक यात्राचा अंतिम भाग सुरू करूया. महाडकडे जाण्याचा आमचा प्रवास सुरू झाला होता. प्रत्येक वळणावर निसर्ग नव्या रूपात भेटतोय असंच वाटत होतं. धुके, डोंगर आणि शांत रस्ता यामुळे मन आपोआप प्रसन्न होत होतं. दूरवर दिसतोय शिवनेरी किल्ला, इतिहासाची साक्ष देत उभा असणारा. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि आम्ही जातोय गणरायाच्या दर्शनाला. इतिहास, निसर्ग आणि श्रद्धा तीनही गोष्टी एकाच फ्रेममध्ये. खूप छान अनुभव होता हा. माळशेज घाटातील हे निसर्गदृश्य जणू प्रवासालाच एक वेगळी ऊर्जा देत होतं. आणि हा डोंगर रांगा बघून मन अगदी प्रसन्न झालं होतं. महडचा गणपती हा वरदविनायक म्हणून ओळखला जातो, म्हणजेच वर आशीर्वाद देणारा गणपती. असं सांगितलं जातं की राजा रुक्मांगद आणि ऋषी वाचक यांच्या कथेशी या मंदिराचा संबंध आहे. भगवान गणेशाने भक्तांच्या प्रार्थनेला प्रतिसाद दिला, इथे प्रकट होऊन वरदान दिलं, म्हणून नाव पडलं वरदविनायक. या मूर्तीचे सोंड ही डाव्या बाजूला आहे. ही मूर्ती स्वयंभू आहे, म्हणजे स्वतः प्रकट झालेली आहे असे मानले जाते. मूर्ती अत्यंत साधी पण प्रसन्न भाव दर्शवणारी आहे. इथे बाप्पाच्या मूर्तीला आपल्याला स्वतः स्पर्श करता येतो. बाप्पाच्या चरणी हात ठेवताना मन अगदी प्रसन्न झालं होतं. या मंदिरामध्ये एक अखंड नंदादीप आहे, जो 1892 पासून सतत प्रज्वलित आहे असं सांगितलं जातं. हे मंदिर साधं आणि शांत वातावरणामध्ये वसलेलं आहे. तलावाजवळ मंदिर आहे, त्यामुळे तिथे थंडावा देखील जाणवतो. गाभाऱ्यात भक्तांना थेट प्रवेश करण्यासाठी परवानगी आहे. गणपती मंदिराच्या बाजूला दत्तांचे आणि 3 ग्रहांचं देखील इथे मंदिर आहे, ते म्हणजे राहू, केतू आणि शनी. पालीचा बल्लाळेश्वर, एक भक्त आणि त्याच्या श्रद्धेची कथा. इथे जाऊन जाणवले की देवाला मोठेपण नाही तर श्रद्धा मोठी असते. या मंदिराचं नाव एका लहान मुलावरून पडलं, बल्लाळ त्याचं नाव. बल्लाळ हा गणपतीचा प्रचंड भक्त होता. तो रोज मित्रांसोबत गणपतीची पूजा करत असे. त्याच्या वडिलांना हे आवडलं नाही. त्या रागाच्या भरात त्यांनी बल्लाळला खूप मारलं आणि बांधून जंगलात टाकलं. पण बल्लाळने गणरायाला हाक मारली तेव्हा गणपती प्रकट झाले. त्याला सोडवलं आणि त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन म्हणाले, इथं माझं नाव तुझ्या नावाने ओळखलं जाईल. म्हणून इथे गणपती बल्लाळेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. बल्लाळेश्वर मंदिरामध्ये बल्लाळेश्वराच्या आधी धुंडी विनायक यांचे दर्शन घेतले जाते. हे दर्शन का घेतात? कारण की धुंडी विनायक हे इथले स्वयंभू आणि प्राचीन रूप मानले जाते. असे मानले जाते की बल्लाळेश्वराच्या दर्शनापूर्वी धुंडी विनायकाचे दर्शन घेतल्यास यात्रा पूर्ण आणि फलदायी होते. परंपरेनुसार आधी धुंडी विनायकाला नमस्कार करून नंतर मुख्य बल्लाळेश्वर मंदिरामध्ये जातात. मंदिराच्या परिसरातून आपल्याला सुधागड हा किल्ला दिसतो. आपल्याला वेळ असेल तर आपण या किल्ल्याला सुद्धा भेट देऊ शकता. परंपरेनुसार यात्रेचा शेवट मोरगावला न करता आम्ही ठरवलं होतं की आपण चिंचवड येथील श्री मोरया गोसावी मंदिरात जाऊन या यात्रेचा निरोप करावा. कारण की आमच्याकडे अशी मान्यता आहे की मोरगाव किंवा मोरया गोसावी यापैकी दोन्हीपैकी कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन आपण यात्रेचा शेवट करू शकतो. येथे मोरया गोसावी मंदिरामध्ये अखंड असं नामस्मरण चाललं होतं, कारण की त्या दिवशी महाशिवरात्र होती आणि 12 वाजेपर्यंत हे चालणार होतं. अष्टविनायक यात्रेचा हा सुंदर प्रवास इथेच संपतो, पण मनातल्या आठवणी कायम राहणार आहेत. प्रत्येक मंदिर, प्रत्येक दर्शन, प्रत्येक रस्ता या सगळ्यांनी मन भरून आलं. गणरायाच्या कृपेने ही संपूर्ण यात्रा पूर्ण झाली, यासाठी मनापासून धन्यवाद बाप्पा. मोरगावपासून ते चिंचवडपर्यंत हा प्रवास फक्त मंदिरांचा नव्हता, तो श्रद्धा, विश्वास आणि शांततेचा होता. तुम्हाला ही अष्टविनायक सिरीज कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं आवडतं मंदिर कोणतं आणि का, मला जरूर कळवा. आणि हो, या संपूर्ण यात्रेची आयटिनरी, रूट प्लॅनिंग, टायमिंग आणि खर्च याबाबत मी
शेवटचा खास व्हिडिओ घेऊन येणार आहे. म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय गणेश.